नमस्कार, स्वागत आहे आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। तर आज आपण पुरणाचे अगदी साधे सोपे मोदक बनविणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये तळणीचे पुरणाचे मोदक आपण बघितले होते, तर आता आपण अगदी साध्या पद्धतीने झटपट तयार होणारे हे पुरणाचे मोदक बनविणार आहोत। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर सर्वात अगोदर पुरण बनवून घेऊया। तर पुरण बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी चण्याची डाळ लागणार आहे। डाळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून घेतली की कुकर मध्ये काढून घ्यायची आहे। यात पाणी घालायचं आहे। 1 वाटी चणा डाळ घेतली आहे, तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे। जर तुम्हाला यात हळद आणि तेल टाकायचं असल्यास तर तुम्ही ते टाकू शकता। नेहमी जसं आपण पुरण बनवून घेतो तशाच पद्धतीने पुरण बनवून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावायचं। मध्यम आचेवर कुकरच्या 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर गॅस बंद केला आणि कुकर सुद्धा थंड करून घेतला आहे। बघा, डाळ छान शिजलेली आहे। डाळीत अगदी थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। जर डाळीत जास्त पाणी शिल्लक असेल तर सगळं पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे, किंवा मग डाळ चाळणीमध्ये टाकून सगळं पाणी निथळून घ्यायचं। तर यात पाणी अगदी कमी आहे, त्यामुळे मी हे पाणी काढून घेत नाही, तर गॅसवरच ते मी सगळं आटवून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून सगळं पाणी यातील आटवून घ्यायचं। सगळं पाणी आटलं गेलेलं आहे। आता ही डाळ आपण मॅशरने मॅश करून घेऊया, किंवा मग तुम्ही पुरणाची गाळणी असते त्यातून हे पुरण गाळून घेऊ शकता। या पुरणापासून आपण मोदकच बनवत आहोत, तर त्यामुळे असं मॅश करून घेतलं तरी चालेल। मॅश करून झालं की यात आपण पाऊण वाटी साखर घालणार आहोत। 1 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटी साखर असं प्रमाण असतं, पण तुम्हाला जास्त गोड नसेल आवडत तर तुम्ही पाऊण वाटी साखर टाकू शकता। साखर टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। साखर वितळली की पुरण परत पातळ होतं, पण जसजसा साखरेचा पाक होईल तसतसं पुरण सुद्धा घट्ट होत जातं। साखरेचा पाक होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून चमचाने फिरवून घेत राहायचं आहे। असं फिरवून घेत राहिलं की पुरण तळाशी लागून करपण्याची भीती नसते। पुरण बघा छान घट्ट झालेलं आहे। पुरण आणखीन चविष्ट आणि सुगंधित करण्यासाठी यात आपण पाव चमचा वेलची पूड घालणार आहोत आणि थोडी जायफळ पूड सुद्धा घालून घेऊ। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुरण आपलं तयार झालेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून आपण हे पुरण थंड करून घेऊया। पुरण थंड झालं आहे, आता मोदक बनवायला घेऊ। तर मोदक बनवण्यासाठी मी इथे मोदकांचा साचा घेतलेला आहे। साच्याला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे। पुरणाचा गोळा घेऊन साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि वरून बोटाने प्रेस करून घ्यायचं। आता मोदक आपण काढून घेऊया। मोदक असा खालच्या बाजूने पकडून बाहेर काढून घ्यायचा आहे। बघा किती झटपट हा मोदक तयार होतो। अशाच प्रकारे सगळे मोदक आपण तयार करून घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा असे पारंपरिक पुरणाचे मोदक नक्कीच करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।